इतिहासाच्या 5व्या धड्याच्या 4थ्या विभागात आपण आता आहोत. चला तर या विभागामध्ये आपण पाहणार आहोत ज्यू धर्म व ख्रिश्चन धर्म. चला, ज्यू धर्म. आतापर्यंत आपण जैन धर्म, बौद्ध धर्म पाहिला, आता ज्यू धर्म. तर साधारणपणे इसवी सनाच्या 1ल्या ते 3ऱ्या शतकात केरळ येथील कोचीन मध्ये ज्यू लोक आले होते. आता ज्यू धर्माला दुसरं एक नाव आहे, ते म्हणजे यहुदी. यहुदी असंही म्हणतात, बरोबर आहे. आता ह्या धर्मामध्ये काही शिकवण आहे, त्याच्याकडे आपण आता वळूया. देव एकच आहे असे ज्यू धर्मीय मानतात. त्याच्यानंतर ज्यू धर्माच्या शिकवणीमध्ये न्याय, सत्य, प्रेम, शांती, त्याच्यानंतर करुणा, विनम्रता, दान करणे, चांगले बोलणे, स्वाभिमान या गुणांवर भर दिलेला आहे. परत एकदा वाचूया. न्याय, सत्य, प्रेम, शांती, करुणा, विनम्रता, दान करणे, चांगले बोलणे, स्वाभिमान या गुणांवर भर दिलेला आहे. म्हणजे प्रत्येकाने न्यायाने वागलं पाहिजे. न्याय हा सगळ्यांसाठी सारखा आहे. जे कोणाबरोबरही, जे कोणी कोणाबरोबरही अन्याय करत आहे तर त्यांनी अन्याय करायचा नाही. तर न्यायरीतीने एकमेकांशी वागणं असलं पाहिजे. सत्य म्हणजेच खरेपणातच राहिलं पाहिजे, खरे बोलणे. प्रेम, प्रेमामध्ये एकमेकांबरोबर तुम्ही नेहमी प्रेमाने, सलोख्याने, शांतीने आणि आनंदाने राहायचं आहे. पुढचं हेच आहे की शांती. शांती म्हणजे एकदम आपण काय बोलतो, अहिंसा, हिंसेप्रमाणे वागायचं नाही. तर एकमेकांबरोबर जे काही तुम्ही एकमेकांबरोबर सुख दुःख जी काही वाटता ती शांतीने एकमेकांमध्ये वाटायची आहे. करुणा म्हणजे एखाद्या प्रसंग कुठे वाईट घडत असेल तर करुणा ही तुमच्या मनामध्ये भरलीच पाहिजे, असली पाहिजे. कोणत्याही गोष्टीवर आपण कुठलाही निर्णय हा कठोररित्या घेऊ नये, तर करुणेने. आणि विनम्रता, विनम्रतेत आपण एकमेकांबरोबर संवाद साधले पाहिजे. आपण आपल्या उत्पन्नातील जो काही हिस्सा आहे तो आनंदाने दान करणं हे अतिशय चांगलं पुण्याचं काम आहे. नेहमी चांगले बोलणे आणि शिव्यागाळी न करणे, अच्छीन आणि गलिच्छ भाषा आपल्या तोंडात न वापरणे, म्हणजेच चांगले बोलायचे. स्वाभिमान, आपल्या जीवनामध्ये आपण स्वाभिमान हा गुण अत्यंत बाळगणं महत्वाचं आहे. आणि ह्या सगळ्यांवरती या धर्मामध्ये भर दिलेला आहे. आणि ज्यू धर्मामध्ये त्यांच्या प्रार्थना स्थळाला सिनोगॉग असे म्हणतात. लक्षात आलं? चला तर पुढे जाऊया. आता ख्रिश्चन धर्म. आता आपण ख्रिश्चन धर्मामध्ये प्रवेश करत आहोत. ख्रिश्चन धर्माची स्थापना येशू ख्रिस्तांनी केली. कोणी केली? येशू ख्रिस्तांनी. हा धर्म जगभर पसरलेला आहे. आपण बघतो की नाताळाला, नंतर अजून एक ख्रिश्चन धर्माचा सण आहे ईस्टर, त्याला बोलतात. म्हणजे ख्रिस्ताचे पुनरुत्थान. या दोन्ही सणामध्ये आपण बघतो की चर्च कसे भरलेले असतात, कारण ख्रिश्चन धर्मामध्ये त्यांच्या प्रार्थना स्थळाला चर्च असं म्हटलं जातं, बरोबर आहे. तर आता हा ख्रिश्चन धर्म कसा आला? तर येशू ख्रिस्तांच्या 12 शिष्यांपैकी, परत मी व्यवस्थितरित्या सांगते, येशू ख्रिस्तांच्या 12 शिष्यांपैकी एक शिष्य सेंट थॉमस, त्याचं नावच आहे ते, त्याला मराठीमध्ये थोमा बोलतात. थॉमसचं थोमा. लक्षात आलं? सेंट थॉमस. हे मी तुम्हाला स्पष्टीकरण देते की सेंट थॉमस म्हणजे थोमा.
इसवी सनाच्या पहिल्या शतकात केरळमध्ये आले. बरोबर. त्यांनी त्रिचूर जिल्ह्यातील पल्लयूर येथे इसवी सन 52 मध्ये चर्चची स्थापना केली. बरोबर. आणि तिथे हा उपदेश ख्रिस्ताची शिकवण, येशूची शिकवण त्यांनी लोकांमध्ये पसरवली, लोकांना उपदेश केला आणि त्यांचा प्रसार केला, येशू बाप्पांचा प्रसार केला. ख्रिश्चन धर्माच्या शिकवणीनुसार देव हा एकच आहे. तो सर्वांचा पिता आहे आणि सर्व शक्तिमान आहे. धर्माची ही शिकवण आहे. त्याच्यानंतर येशू ख्रिस्त हे कोण होते? तर येशू ख्रिस्त हे देवाचे पुत्र होते आणि ते मानवाच्या उद्धारासाठी या पृथ्वीवर आले. पृथ्वीवर कसे आले? तर त्यांनी जन्म घेऊन ते या पृथ्वीवर आले आणि मग ह्या जगामध्ये राहिले आणि मग ते गेले. असं आहे. पुढे इथपर्यंत लक्षात आलं व्यवस्थित? चला आता पुढे आहोत की ह्या धर्माचा सार किंवा उपदेश आपण सर्व काही बघूया. आपण सारे एकमेकाचे बंधू भगिनी आहोत. बरोबर. आपण सर्वांवर प्रेम केले पाहिजे. सर्वांवर प्रेम केले पाहिजे म्हणजे आता त्यांनी त्याचं उत्तर पुढे स्वतःच दिलेलं आहे की अगदी शत्रूवर देखील. म्हणजे आपला जो शत्रू असतो, जो आपला काय बोलतात त्याला, आपला एक प्रतिस्पर्धी असतो, आपला प्रतिस्पर्धी असतो, त्या शत्रूवर सुद्धा आपण प्रेम करायचंय. बरोबर. आणि चुकलेल्यांना क्षमा केली पाहिजे. जे कोणी मनुष्य आपल्या जीवनामध्ये येतात, व्यक्ती येतात, त्यांनी जर आपल्याबरोबर काही वाईट केलेलं आहे किंवा वाईट गोष्ट आपल्याबरोबर त्यांनी प्रस्तुत केलेली आहे किंवा त्यांनी काही वाईट प्रसंग आपल्याबरोबर केले, तर त्या लोकांना आपण क्षमा केली पाहिजे, असे या धर्मामध्ये सांगितलं आहे. आता बायबल हा पवित्र धर्मग्रंथ हा ख्रिश्चन धर्माचा आहे. बायबलमध्ये या सर्व गोष्टी विस्तृतरित्या लिहिल्या गेलेल्या आहेत. त्याच्यानंतर ख्रिश्चन धर्माच्या प्रार्थना स्थळांना चर्च असं म्हणतात. बरोबर आहे. आपण बघतोच. आलं लक्षात सर्वांना? चला तर पुढे जाऊया. आता मी खास अशी 2 चित्र तुम्हाला दाखवत आहे. ह्याच्यामध्ये ज्यू धर्म आणि ख्रिश्चन धर्म यांची प्रार्थना स्थळांची घरं मी तुम्हाला दाखवत आहे. डाव्या बाजूला आहे सिनेगॉग. इथे ज्यू लोक येऊन बसतात. बरोबर आहे. प्रार्थना करतात. आणि उजव्या बाजूला आहे चर्च, त्याचं चित्र. त्याच्यामध्ये ख्रिस्ती लोक जाऊन आपल्या येशू ख्रिस्ताला प्रार्थना करतात. बरोबर आहे. लक्षात आलं? चला पुढे जाऊया. आता आपला प्रश्नोत्तरांचा विभाग. ज्यू धर्माची शिकवण लिहायची आहे तुम्हाला. ज्यू धर्माला आणखीन कोणत्या नावाने ओळखतात ते तुम्हाला सांगायचं आहे. येशू ख्रिस्त कोण होते आणि ख्रिश्चन धर्मामध्ये काय सांगितले आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अर्थातच तुम्हाला लिहायची आहे. चला तर आपण पुढच्या विभागात जाऊया.